फलंदाजी कशामध्ये केली जाते याच्यावरती त्यांचं लक्ष असेल. म्हणजे त्या जाऊयात या मॅचकडे. त्या ठिकाणी फील्ड सजवली होती. पंच स्वप्नील घोगाटपाडा, स्वप्नील आणि एकनाथ. स्टार 11 कलंबोन. चला दोन्ही बिग बॅटर त्यांचं येतात मैदानच्या आतमध्ये. 3 बोलची मॅच आपण पाहतोय. होम टीम दोन्ही बिग बॅटर मैदानच्या आतमध्ये. उज्ज्वल पाटील आणि सचिन ही जोडी मैदानच्या आतमध्ये. त्यांना रोखण्याकरता नो डाऊट फर्स्ट ओव्हर सबमिटेड पॉवर प्ले मिस्टर ऋतिक पण आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. त्या मॅच करता दोन पंच पाहतो नक्कीच आपण एकनाथ आणि विशाल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये टीम मात्र होम टीम आपल्या घरच्या मध्ये किती हो मात्र करेल पाहायला मिळणार आहे. आणि उज्ज्वल पाटील मात्र या मॅचला कितपर्यंत साथ देईल आणि सचिन मात्र आपल्या ब्रँडेड न ओळखला जाईल का. हा मात्र आक्रमकता जिंकलात तर मात्र क्वालिफाईड दिशेने हारलात तर मात्र घरचा रस्ता. नो डाऊट मात्र फ्रेंडशिप इलेव्हन वलबीपाडा जबरदस्त सकाळपासून प्ले. मॅच इज ऑन. पहिला बॉल पहिली डिलिव्हरी बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्राईकला उज्ज्वल पाटील. पहिलाच बॉल फ्लॅट एट स्वीप करण्याचा त्याला प्रयत्न होता मात्र सिंगल कन्वर्ट झाली आहे. आणि या सिंगलच्या साइन आपलं स्वतःच वैयक्तिक अकाउंट ओपनिंग करतो उज्ज्वल पाटील आपल्या घरच्या मैदानावरती. यानंतर मात्र एक मॅच क्वालिफाय आजच्या दिवसामध्ये पाहतो 12 टीम्स पोहोचलो होतो. उद्या ठीक 9 वाजता देखील पोहोचूयात. अगदी 12 टीम्स या स्पर्धेमध्ये शुक्रवारचा दिवस तुमच्या भेटीला घेऊन येईल. स्टार 11 कलंबो नवमध्ये आयोजित माजी सरपंच चषक त्याने पाटील ही ट्रॉफी पण पाहताय चमचमच्या ट्रॉफीज सन्मान चिन्ह वेट क्रिकेटचा प्रयत्न केलाय. थोडासा मध्ये फलंदाज सफल झाला सरळ मात्र फेकून देतोय फाईन डिपला. चेंडू मध्ये निघून चाललाय परफेक्ट प्रॉपर कनेक्शन प्रॉपर क्षेत्र आणि मात्र क्लास फटका चौकार 4 धावा यस विजय. तर देखील आमची साथ देताना गोल्डन फिगर वर आपण पाहतोय. एक जबरदस्त खऱ्या अर्थानं ही स्पर्धा रंगती 2024 डिसेंबर मध्ये आपण पाहतोय. बॅटर बॉल पण जेव्हा मी स्टॅमिंग स्ट्रोक्स बॅट आणि बॉल मध्ये परफेक्ट कनेक्शन नाहीये. फक्त एज ऑफ द टाइम जर पाहिलं तर फक्त बॅटने एज घेतली आहे सिंगलची. आणि एक सिंगल साईडमध्ये धावसंख्या फलकावरती आपण पाहिली तर 6 आपण पाहतोय. 3 चेंडू टीम गोलंदाजी उज्ज्वल पाटील ही मॅच जिंकायचे क्वालिफाय पर्यंत पोहोचायचं आहे. तर खऱ्या अर्थानं आता मात्र वेळ आपण पाहतोय. स्वतः बॉल स्टार 11 कलंबोन बॅटिंग करतीये. यावेळी मात्र हेलिकॉप्टर रवर केलाय बॉलला. या ठिकाणी गणपत्या चुकी खेळणार नाहीये. मात्र यावेळी एक सिंगल फक्त अर्जित आणि एक सिंगल साईन मात्र धावसंख्या फलकावरती पाहिली तर 7 आकड्यावरती पाहतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल दुसऱ्या चेंडू चौका तिसऱ्यावरती सिंगल आणि पाहिलं तर चौथ्यावरती देखील सिंगल. 5वा बॉल सचिन मात्र रिकीच आपण पाहतोय ऋतिक केवळ अप्रतिम गोलंदाजी. 5वा बॉल परफेक्ट परफेक्ट डिलिव्हरी गुड बॉलिंग इज गुड क्रिकेट. कारण त्यांचं मैदान जरी असेल तरी मला फरक पडणार नाहीये. फलंदाज मात्र हार्ड अटॅक असेल तरी मात्र मला फरक पडशी गोलंदाजी मात्र ऋतिककडनं होतीये. मी फक्त माझी सिद्धता आणि माझं कौशल्य दाखवण्याकरता मैदानच्या आतमध्ये आलोय की त्याच्याकडनं मला पाहायला मिळतंय. शेवटचा बॉल अली मात्र मोठा फटका करवडीचा चेंडू मग तल्लाबंद करपडण्यात चाललाय. फाईनला ज्या ठिकाणी मात्र प्रवीणकडनं गच्चा शतशंकावर बॅकेब येतोय सुंदर 2 धाबा. षटक पहिलं कंप्लीट झालं मेंटेन पॉवर प्लेचं आणि धावसंख्या या दुहेरीनं जाऊन गुंतली मात्र होम टीमची जर पाहिली तर विदाउट लॉस न 9 या धावसंख्येवरती 12 चेंडू. त्याआधी मात्र घेऊया छोटासा ब्रेक. आपण पाहतात ऐकत आहात कुठेही जाऊ नका. स्टार 11 आपण पाहिलं तर अजित माजी सरपंच चषक 2024 चे पर्व
आपल्या मणक्याच्या जोरावरती म्हणजे विकेटच्या डोक्यावरनं सरळ फेकून दिलं 6 धावांकरता. सेकंड बॉल. शांतताजनक आपण ही स्पर्धा पाहतोय. पहिल्या दिवसामध्ये गुरुवार जरी असेल तरी मात्र चांगली स्पर्धा रंगतीये आणि स्पर्धेमध्ये पाहिलं तर सन्मानच खूप मोठं या स्पर्धेकरता विशेष सहकार्य पाहतोय. आर्थिक स्वरूपाने असेल, सम स्वरूपाने असेल किंवा मात्र त्या स्पर्धेत स्वरूपाने असेल. यावेळी पुन्हा एकदा चांगलाच तो खेळलाय ऑन साइडला. फील्ड येते गणपत या ठिकाणी एकच दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होत नाहीये. कारण या फील्डमध्ये एकच चाणाक्ष खेळाडू गणपतवाड आहे. आपण पाहतोय जो मात्र फील्डमध्ये आहे. एकच सिंगल आली आहे आणि एक सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 16 धावसंख्येवरती. तिसरा बॉल. सचिन पहिल्या ओव्हरमध्ये थोडंसं मात्र शांत ठेवलं होतं ऋतिकनं. आता मात्र ब्लास्ट ऑफ करील का? पाहायला मिळेल तिसऱ्या बॉल करता. यावेळी सरळ चेंडूला पाठवलाय. डाऊन हिअरनं येतो मात्र चौकार आणि या चौकार साइड मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती आपण जर पाहिली 20 रन ऑन द स्कोरबोर्ड. वलबीपाडा. आता आतापर्यंत तर धावा खर्च करत प्रवीणची गोलंदाजी नाही. चौथ्या बॉल करता पाहायला मिळते. सचिनच्या बॅटमधनं आलाय पहिला चौकार. दुसरा चौकार असेल. यावेळी फटका फसलाय. फलंदाज फसतोय. होते इथे मात्र विकेटचा शिकार आणि मात्र फलंदाजी मार्कमध्ये पाहायला मिळणार आहे. प्री विकेट इज गॉन मिस्टर सचिन. बॅक टू डगआउट. नवे फलंदाज मैदान मध्ये या नयन पिंगले वनडाऊन पण येतोय. मात्र यावेळी पाहू शकत पहिली सफलता पहिलं सक्सेसफुल विकेटचं पतंग पाहायला मिळालं. बॉलिंग टॉपवरतीच्या प्रवीणची गोलंदाजी नयन पिंगलेच्या विरोधात. क्लास केलंय बॉलला मात्र अप्रतिम सेल कॅरी. नयन पिंगले 0 वरती होतं डगआउट. येते दुसरी विकेटची चाहूल गोराटकरांकरता. अक्षय वल्वी हा खेळाडू अप्रतिम सेल त्या ठिकाणी पाहू शकाल आणि मात्र शॉर्ट सिलेक्शन क्षेत्र चुकीचं निवडलं नयन पिंगलेनं. पॉइंटचा खेळाडू त्या क्षेत्रामध्ये परफेक्ट डिपला होता आणि मात्र शॉर्ट मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या प्रत्येक त्रिकोणामध्ये पाहायला मिळाला. स्वप्नील नव्यानं मैदानाच्या आतमध्ये गेलाय. काय जबरदस्त कमबॅक. टीम फ्रेंडशिप 11 मैत्रीपूर्ण लढा. कारण नावाप्रमाणे नाव आहे फ्रेंडशिप मध्ये तर मैत्री, दोस्ती आणि न्यारी यामध्ये त्रिकोणामधला हा शब्द. यावेळी स्वप्नील मिस टायमिंग स्ट्रोक्स पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. मात्र ड्रॉप रोखलं जाईल का त्यांनी पाहायला मिळते. मात्र चेंडू जातोय चौकारा करता. या 4 धाबा स्वतःवरती नाराज प्रवीण. झेल जरी झालं ते मात्र बॉल स्टॉप करणं गरजेचं होतं. 4 रन दिस कंप्लीट. या 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 24. वर्ल्ड क्रिकेट विश्व आकडा 24 रन्स. शेवटचा बॉल बाकी आहे. चला स्पीडअप करा बी फास्ट. षटक कंप्लीट झालंय. षटक कंप्लीट झाले ते मात्र दुसरं 6 चेंडूचा खेळ अजून मात्र बाकी आहे. अक्षय वल्वी यावेळी बदल्या बॉलिंग ट्रॅकवरती होते. उज्ज्वल पाटील याच्याकडे खूप साऱ्या अपेक्षा होत्या. आकांक्षा मात्र आतापर्यंत आपल्या गावाकरता कंप्लीट करत नाहीये. आता शेवटच्या 6 चेंडूवरती 15 ते 20 धावा येणं गरजेचं आहे. मॅच जिंकायची आहे. फायटिंग स्कोर जर बनवायचा आहे, लढण्याकरता खूप मोठी ताकद जर बनवायची असेल तर मात्र प्रत्येक चेंडूवरती अटॅक मुवमेंट प्रहार करावे लागतील. पहिला बॉल. त्यावेळी चांगला स्ट्रोक खेळलाय. डाऊन हिअरनं ऑन साइडला. मग प्रवीण टीम त्या ठिकाणी फील्ड आणि फेकी आणि कलेक्शन. एका सेकंदामध्ये सर्व काही सुंदर पाहायला मिळालं. असं म्हणतात ना, की सौंदर्यजनक का असेल तर क्रिकेटचे मात्र मैदान, क्रिकेटचं विश्व आणि खरं तर क्रिकेटची मात्र उमेद पाहायला मिळते.
ग्रामीण टेनिस असेल किंवा मात्र इंटरनॅशनल क्रिकेट असेल, सुंदर क्षण मात्र तुम्ही पाहायला मिळतात. या चेंडूत सर्व काही पाहायला मिळालं. सुनील यावेळी आपल्याला बॅटिंग स्टँडवरती पाहायला मिळतंय. या ठिकाणी पाहिलं तर धावसंख्या फलकावरती 25 आकड्यावरती पाहतोय. सेकंड बॉल पुणे त्या क्षेत्रामध्ये. मात्र यावेळी इंटू द गॅप इज अ क्लिअर. येते बाउंड्री. चौकार. 4 धाबा. आणि या 4 धाब्याच्या धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 29 या धावसंख्येवरती. 2 चेंडू आता फेकून झालेत. 29 धावसंख्या मात्र आपण पाहिली तर स्टार इलेव्हन कलंबून फलकावरती लावतीये. तिसरा बॉल. स्वप्नील चांगल्या पद्धतीने बॅटपट खेळतोय. खूप चांगल्या त्याने मात्र थोडासा आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतोय. आणि या मनगटच्या साहाय्याने चेंडूला फक्त फेकण्याचा प्रयत्न करतोय. मात्र आतापर्यंत मोठा फटका कन्व्हर्ट होणं गरजेचं होतं. पहिल्या चेंडूवरती आली होती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर तिसरा बॉल देखील आपण पाहतोय. व्हाईट बॉल संख्या एकेरी वाढतीये. संख्या 30 जाऊन पोहोचतीये. नेक्स्ट बॉल यार तिसऱ्या बॉल करता यावेळी फुलांचा चेंडू. थोडंसं हलक्या हाताने चेंडूला फक्त मूव्हमेंट दिली. निरीक्षण खूप चांगलं होतं गोलंदाजाचं. कारण याआधी जर फलंदाज मूव्हमेंटने खेळेल त्याआधी मध्ये चेंडूला फक्त परफेक्टमध्ये हाताळण्याचा प्रयत्न होता. सुपर अटॅकिंग गोलंदाजी. सूर्य आपल्या हस्ताकडे पश्चिमेकडे रवा होताना पाहायला मिळतोय. एक सुंदर पद्धत पाहायला मिळते. या मॅचमध्ये सर्वस्वाची लढाई घेऊन उतरली आहे. होम टीम श्रीमंत होम लक्षण पाहायला मिळते. बॅक टू बॅक. स्वप्नील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय मात्र टायमिंग नाहीये. चेंडूला न्याहायला जात नाहीये नजरेनं आणि प्रहार मात्र बॅटने येत नाहीयेत. बॅक टू बॉल इज अ डॉट. 5वा बॉल. 30 रन ऑन स्कोरबोर्ड. 30 धावसंख्या फलकावरती लागली आहे. 4 चेंडूचा खेळ अखेरीस कंप्लीट झाला. 5वा बॉल करता पाहतोय. सर्व प्रेक्षकांच्या नजरा मात्र या मॅचकडे पाहतात. कारण घरची टीम्स जी मात्र क्वालिफायच्या दिशेने एका मॅच करता पाहायला मिळते. यावेळी फक्त चेंडूला उडवलाय. चेंडू मध्ये लॉमान लँड मध्ये लँड होतोय. ज्या ठिकाणी सिंगल होतीये कन्वर्ट उज्ज्वल पाटील येतो स्ट्रायकर एन वरती. शेवटचा बॉल बाकी आहे. 31 धावा फलकावरती. असं वाटतं होतं 40 ते 50 धावा फलकावरती येतील. फक्त 31 धावा फलकावरती लावू शकली आहे होम टीम. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 15, षटकामध्ये आपण जर पाहिले तर फक्त 7 धावा ज्यामध्ये खर्च केला अक्षय वल्वीनं. शेवटचा बॉल. परफेक्ट गोलंदाजी. डॉट बॉल. 3 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 31 विजया करता 18 चेंडूंनी 32 रनचं टार्गेट असेल. होम टीम मात्र या फ्रेंडशिप 11 संघाला मात्र रोखू शकेल की काय? का मात्र नक्कीच पुण्याच्या त्या ऋषिकेश कॅटकरचा धमाका पाहायला मिळेल का म्हणजे प्रेक्षक राजाला. त्याआधी मात्र वेट अँड वॉच त्याआधी घेऊयाच डीजेचा स्पर्ध. कम ऑन डीजे मोठे गावाचा लेफ्टी रायटी बॅटमन निलेश म्हात्रे 60चा
मोठा चेंडू आणि जिंकण्याकरता 32 धावांचं लक्ष ठेवून उतरली होम टीम. जर पाहिलं तर स्टार इलेव्हन कलंबोचे 11 खेळाडू बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतो. एक दिवसंपन्न खेळाडू याच गावातील सुपुत्र उज्ज्वल पाटील आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती आलाय आणि एका साईडनं आधीच्या मॅचचा हिरो हिस्ट्री ऑफ द क्रिकेट स्टार इलेव्हन कलंबो ट्रॉफी मध्ये कोणी केली असेल ती सव्वा एका ओव्हर मध्ये तोच ऋषिकेश घाटकर आपल्या स्ट्रायकर फलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. त्याला साथ देताना मात्र लेफ्ट बॅट्समॅन प्रतिभा संपन्न खेळाडू प्रवीण एनवरती उभा आहे. विशाल आणि इकडं त्याचे दोन पंच देखील पाहतोय वडगडकडनं. म्हणजे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील पहिला चेंडू उज्ज्वल पाटीलच्या विरोधात ऋषिकेश काटकरचा कशामध्ये पाहायला मिळणार आहे. ही दोघांमधली जुगलबंदी दोघांमध्ये काटेकी टक्कर काटे का मुकाबला यहाँ पर दर्शक गेली. पहिली गेंदबाज भी तयार बल्लेबाज भी तयार. पहिलाच चेंडू जर पाहिला तर लाईन ऑफ लेनच्या वेट अँड वॉच दिला जाईल. काय निर्णय पंच वाईट बॉल असंख्य एक 31 धावा 18 चेंडू. सेकंड बॉल पहिला चेंडू खरा बदलला गेलाय. तुमच्याकडे धावाच जास्ती नाहीत. माती सुरू कशा पद्धतीनं फ्लॅटेड बॉल थोडासा मिस झाला फलंदाज कॉर्नर केला चेंडू मध्ये पाहिलं डीपला शॉट जर पाहिला तर स्क्वेअरचा क्षेत्ररक्षक ज्यामध्ये फील्ड करेपर्यंत सिंगल कन्वर्ट करतोय. दोन्ही धावसंख्या फलकावरती येते. 17 चेंडू आणि 30 धावा. नवीन फलंदाज लेफ्ट बॅट्समन मिस्टर प्रवीण येण्यावरती येतोय. पहिला दिवस पाहतो आज मध्ये 5 डिसेंबर 5, 6, 7 आणि 8 स्पर्धामध्ये रंगती स्टार गेले पण कलंबोन अजित पण पाहतोय. माझी सरपंच चषक मस्त पाहायला मिळतोय. फ्लॅटेड बॉल पाठवलंय चेंडूला. चेंडू ऑन साइडला चाललाय. दत्तदास स्ट्रोक्स आलाय षटकार 6 धावा. मैदान तिकडचं प्रेक्षक तुम्हाला 18% पाहत आहे आणि तुमच्याकरता ही स्वाभिमानाची लढाई आहे. विराटकडनं फक्त विजय असेल पण तुमच्याकरता स्वाभिमान असेल. परफेक्ट ही वाली पाहायला मिळतोय. असं म्हणतो अँगल नाही तर उज्ज्वल पाटील हा मात्र अचूक टप्पा आहे उज्ज्वल पाटील. सर मातला रोखायचा आहे. हा लाईन ऑफ लेन क्लिअर आहे. पहिल्या चेंडूवरती आला वाईट त्यानंतर सिंगल षटकार धावसंख्या फलकावरती 8. 80 फिल्म वलमीपाडा 31 धावांचा पाठलाग करतीये. ऋषिकेश काटकर आणि प्रवीणची जोडी जोपर्यंत मैदान तोपर्यंत संकट बनेल करता फ्लॅटेडला सरळ पाठवला डाऊन हिरनं चांगला फटका होता. एक सिंगल आधीच झाली आहे. एक सिंगल साइन ऑफ धावसंख्या फलकावरती आपण जर पाहिली तर 9 या धावसंख्येवरती क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती मेंटेन पॉवर प्लेच असताना आपण पाहू शकाल 4 चेंडू आणि 9 धावसंख्या फलकावरती आहे. टीम प्लॅनिंग खूप चांगलं आहे. टीम मध्ये फ्रेंडशिप वलवी पाडायचं कारण पहिल्या षटकामध्ये तर 10च्या सरसीने पुढे जायचं आहे. ती पॉईंट तर येणारी धावसंख्या मात्र एखादा मोठा फटका खूप महत्वाचा असेल. ते मात्र केलंय प्रवीणनं कारण प्रवीणच्या बॅटमध्ये षटकार आलाय. 4 चेंडू कंप्लीट झाली 5वा बॉल ऋषिकेश काटकरला अक्रॉस झाला फ्लॅट डिलिव्हरी चांगला चेंडू होता. मात्र सिंगल आली 22 स्वरूपानं आणि एकेरीनं मात्र धावसंख्या फलकावरती 10. 22 धावांची गरज 13 चेंडू 22 धावा शेवटचा बॉल. प्रेक्षकांच्या माहिती करता आता आलेल्या आपण जर पाहिलं तर होम टीम त्यांचं आयोजन नियोजन आपण पाहतोय ती स्टार 11 कलंबोन मात्र या लो स्कोरिंग मॅचला जिंकण्याची स्वप्न ठेवून मैदानच्या मध्ये उतरली आहे आणि त्या धावा कंप्लीट करण्याकरता फ्रेंडशिप वलपी आपण पाहतोय. तयार प्रवीण आपल्या स्ट्रायकर एनवरती उज्ज्वल पाटीलचा शेवटचा चेंडू डॉट असेल की मात्र त्याच्यावरती मोठा प्रहार असेल की सिंगल डबल करण्याच्या पद्धतीने मात्र पाहायला मिळतंय. कारण पॉवर षटक मात्र आपण पाहतोय. आजचं हे चेंडू मात्र पॉइंट मध्ये सेफ झोन मध्ये आहे. सिंगल आली या दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहिलं तर 2 धाबा. टीम कन्फर्म करता एक एक धाव ही महत्वाची असेल. या मॅच तुम्हाला रोखायचं म्हणजे षटक कंप्लीट होते मात्र पहिलं धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 12. 12 चेंडू आणि 20 धावेची गरज. त्यामध्ये मात्र कुठेच जाऊ नका. यू गया यू आया. येस कम ऑन डिझायडी. गावचा बॅट्समन पप्पू
विजय काय बेधुंद लढा. होम टीम थोडस मात्र पाठपोट. तर आता 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 20 धावा. संकटमोचक बॅटिंग ऑन इज अ फायर मिस्टर ऋषिकेश काटकर स्ट्रायकर एन वरती उभा आहे. जोपर्यंत हे दोन खेळाडू उभे आहेत तोपर्यंत मात्र टीम स्टार 11 कन्फर्म मी म्हणे 18 संकटात आहे. कारण कलेक्टरी देणारी बॅट गोलन चलन नाही त्यांच्याकडे आहे. आता मात्र नयन पिंगलेचा एक्सपिरियन्स ऑफ द बेस्ट टीचर अनुभव कामा येईल का? का मात्र ऋषिकेश काटकेचे ब्रँडेस्ट कामा येतील पाहायला मिळणार आहे. पहिला बॉल फर्स्ट ऑफ द डिलिव्हरी सेकंड ओव्हर. वाईड मध्ये काहीतरी फेरबदल केला जातोय. कारण डीपला जर पाहिलं तर बिपिन हरणेला पाहतोय. चेतन जाधवला जर पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन मध्ये स्लीप आहे. अशा पद्धतीने मात्र गेम प्लॅनिंग स्क्वेअर मध्ये खेळाडू पाहतोय. ऑन साईडला पाहतोय. मिड ऑफला पाहतोय. कव्हरला पाहतोय. मिड विकेटला पाहतोय. मिड ऑफ आणि जर पाहिलं तर थर्डमॅन थोडंसं क्लिअर आहे. मात्र गोलंदाजी कशावर मात्र नयन इंग्लिश ज्याचं नाव ऋषिकेश काटकर स्ट्रायकर एंड वरती उभा आहे. 12 चेंडू 20 धावा. पहिला बॉल. बॅटची एज सिंगल करता गेला दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सिंगल दुसरी धावे करता मात्र खराब शतरक्षक आणि मात्र या दोन धावा तिसरी धाव येईल का? मात्र रोखलं गेलंय कव्हर बॅकअप आलाय सुंदर मात्र बिपिन कडनं आणि या दोन धाव्याच्या धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती तर 14 या धावसंख्येवरती 32 धावा जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. ऑलिम्पिकच्या मॅच मध्ये जर पोहोचायचं तर 32 धावा इज मोस्ट इम्पॉर्टंट दिस टुर्नामेंट टीम फ्रेंडशिप इलेव्हन वलवीपाडा. आणि या 32 धावा जर रोखायचं आहे तर सर्वस्व आणि अभिमान स्वाभिमान लागला गेला कलंबोनीकरांचा यांचं मैदान आहे. रोज सकाळी उठून याच मैदानाची प्रॅक्टिस. ऋषिकेशचा चांगला स्ट्रोक्स अलॉंग द कार्पेटने चाललाय. स्क्वेअरली डीप मध्ये त्या ठिकाणी फील्ड होईपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी येईपर्यंत 2 धावा. 2 धावा जर येत राहिल्या तर टीम मध्ये कलंबोन संकटात सापडत जाईल. डॉट बॉल तुमच्या करता विकेट महत्वाच्या आहेत या मॅच मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 16. दुहेरी धाव आली तरी मजबूत स्थितीमध्ये. कारण पहिल्या षटकामध्ये आल्यावर त्या धावसंख्या पाहिली होती 12. त्यानंतर मात्र 4 धावा 2 चेंडूवरती आल्या. 16 वरती जाऊन बुदली फ्रेंडशिप विलियम वलवीपणा. तिसरा बॉल पुढे चाललाय सरळ फेकून दिलाय. हा तर बिक्याचा हाय. ऋषिकेश काटकरचा हा प्रॅक्टिस 6 धावा. 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 22 या धावसंख्येवरती. आता जिंकण्याकरता फक्त 10 धावा. कम ऑन डीजे आडी. संकटाच्या छायामध्ये आहे. संकटामध्ये सापडली आहे. नो डाऊट त्याच्यावरती शंकाच नाहीये. ऋषिकेश काटकर हा बेधुंद लढा करण्यामध्ये माहीर. त्याला मात्र तंत्रानं आणि मध्ये टेक्निकल शॉटनं कलेक्शन देण्याकरता सपोर्टर प्रवीण आहे. संघ फलकावरती 22 फक्त 10 धावा दूर. 9 चेंडू आणि 10 धावा. स्लोअरला फसवलंय. मात्र पॉइंटची फील्ड महत्वाची असेल आणि सेल त्या ठिकाणी होतंय कॅरी. ऋषिकेशच्या फलंदाजीचा होतोय अंत. फर्स्ट विकेटचं डाऊन मिस्टर ऋषिकेश काटकर. तोपर्यंत जीवजान करणारी व्यक्ती कोण असते? सिंगल डबल घेण्यामध्ये माहीर आणि चिकी रन्स त्याला म्हणतात ना त्या कन्वर्ट करण्यामध्ये या खेळाडूचा कोणी हात धरू शकणार नाहीये. तोच गणपत यावली मात्र स्ट्रायकर एनवरती जातोय. अच्छा बॉल करता नयन. सिंगल कन्वर्टचा प्रयत्न मात्र काही स्वरूपानं फेकी झाली आहे मात्र खराब. तिथं मात्र पाहायला मिळेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गरज नसताना फेकी आली आणि आल्या या 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2 धाब्याने मात्र धावसंख्या 2 ने पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ती फलकावरती 24 या धावसंख्येवरती. 8 धावा फक्त जिंकण्याकरता आहेत. 7 चेंडू 8 धावा. रन चेसिंग कंपल्सरी है. क्या है क्रिकेट? पल में राजा तो पल में भिकारी. शेवटचा बॉल राईट ऑन द टार्गेट. सरळ दांडी विकेटचं बदंग.
सरळ चेंडू हिट मॅच अजून बाकी आहे. एक क्षणामध्ये बदलणाऱ्या करता पाहायला मिळते. विकेट झालंय पतंग. मॅच आता मात्र टर्निंग पॉईंट बनली आहे. 6 चेंडू आणि 8 धावा जिंकण्याकरता बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. गोलंदाज मिस्टर चेतन जाधव ज्याचं नाव. 6 चेंडू 8 धावा. जर रोखायचे तर मात्र प्रत्येक चेंडूवरती खूप चांगल्यापणे काम करावं लागेल. हे सहनचं लक्ष ठेवून ऑथॉरिटी होम टीम स्टार 11 कन्वर मात्र प्रेशराईज व्हायला तर प्रवीण सारखा एक प्रतिबंब खेळाडू जो मैदानच्या आतमध्ये जोपर्यंत ऑन फायर आहे तोपर्यंत मात्र पाहायला मिळेल. मॅचची तरफदारी जबरदस्त प्रेक्षक राजा वर्ग पहिल्या दिवसापासून पाहतोय. एक गाव क्रिकेट एक वीक मध्ये चांगल्या चांगल्या स्पर्धा तुमच्या भेटीला आणि आमच्याकरता देखील. कारण या स्पर्धेनंतर किल्लेचं मैदान त्यानंतर पाहिलं तर 51,000 रुपयाची स्पर्धा तुमचे परम मित्र यतीन पाटील उपसरपंच किल्लोली युवा नेतृत्वानं ठेवल्या गेल्यात. त्या ठिकाणी पहिल्या दिवसामध्ये अहमद त्यानंतर मात्र एक गाव क्रिकेटमध्ये चांगले चांगले खेळाडू त्या स्पर्धेत तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. 6 चेंडू आणि 8 धावा जिंकण्याकरता शक्य अशक्य नाही होऊ शकेल. चेतनचा पहिला चेंडू निर्णायक ठरेल. सो मच प्रवीण करता त्याला साथ देण्याकरता ऋतिक वड नॉनस्ट्रायकर इन वरती उभा आहे. 6 चेंडू आणि 8 धावा. समीकरण दूर नहीं है, सफर लंबा नहीं है। टीम यहाँ पर गोराड उसे तय करना है। हर गेंद को नसीहत और हर गेंद पे सिंगल डबल यहाँ पर बटोरने पड़ेंगे। मैच को जीतना है, मैच को जीवित रखना है। हर गेंद यहाँ पर इंपॉर्टेंट बनती हुई 6 गेंदे और जीतने के लिए 8 रन. पहिली गेंद गेंदबाज भी तयार. बॅटर मिस्टर प्रवीण यावेळी चांगला स्ट्रोक खेळलाय. टिपला मात्र हा महत्वाचा झेल होतोय कॅरी. प्रवीणच्या फलंदाजीचा होतोय अंत आणि ते मात्र मॅच मध्ये बनतीये 5 चेंडू आणि 8 धावा. तर स्वतःवरती नाराज झाला कारण त्यावर बॅकअप सुंदर आला त्या खेळाडूचा आणि चांगला सेल त्या ठिकाणी कॅरी होता. नवीन बॅटर मैदानच्या ऋतिक पाटील समोर साईनाथ वलवी 5 चेंडू आणि 8 धावा. 5 चेंडू आणि 8 धावा. मॅच बॅलन्सिंग मॅच डोळ्यातील पारणं फिटणारी हार्ड मॅच यावाली बनतीये. सेकंदामध्ये सर्वस्वाची तयारी ठेवून उतरा म्हणून त्याकरता लढवया बनावं लागतं. आणि जोपर्यंत जिद्द आणि प्रयत्न असतील ना विश्वामध्ये तोपर्यंत मात्र हार ही मात्र सहज प्राप्त होत नाहीये. कारण नशिबाला देखील झुकावं लागतं कधी कधी प्रयत्नार्थी कष्टासमोर. तेच मात्र मैदानच्या आतमध्ये करते गोलंदाज चेतन जाधवची गोलंदाजी. साईनाथ वलवीस ती पाहायला मिळतोय. प्रत्येक वड येते 5 चेंडू 8 धावा दूर देखील नाहीत आणि अशक्य देखील नाहीयेत. फक्त कणबोणकरांनी अजूनही हार मानली नाहीये. लढवया बनतायत अशामध्ये आपल्या घरचं मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. स्पीड अप करा बी फास्ट नेक्स्ट बॉल. पहिला बॉल आपण पाहू शकाल तो देखील मात्र यावेळी डॉट होताना 4 चेंडू आणि 8 धावा. ज्या ठिकाणी ऋषिकेश काटकर आणि प्रवीण ज्या ठिकाणी बॅकफुटला गेला ना त्या ठिकाणी मॅच हार्ड बनतीये. चेतन जाधवची स्लोवर लाईन आपल्या रिलायन्स स्पॉट वरची डिलिव्हरी पाहिली तर 4 चेंडू आणि 8 धावा.
दुसऱ्या बॉल करता देखील पाहतो. छान चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. 8 धावांची गरज आहे जिंकण्याकरता. फ्रेंडशिप विलियम वलवी पण बॅटिंग करते फील्डमध्ये या स्टार 11 कलंबोन होम ग्राउंड होम टीम. दुसरा बॉल चांगला स्ट्रोक खेळलाय. सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न एकदा पाहायला मिळतोय आणि त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावली सक्सेसफुल होतोय. तिसरी धाव येईल का? आणि येस नो मध्ये टीम कलबोन चुकी करते. 3 धावा आणि 3 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ते फलकावरती 27. 3 चेंडू आणि जिंकण्याकरता 5 धावा. 3 चेंडू आणि 5 धावा. खराबपैकी खराब प्रदर्शन. जिथे एक सिंगल तिथे 3 धावा दिल्या. 3 चेंडू आणि 5 धावा. रन चेसिंग कंपल्सरी आहे. रेडी क्रिकेट पाहायला मिळते. यानंतर क्वालिफायची मॅच देखील जर स्पीडअप करा. पंच वेळ नका घेऊ. शेवटची मॅच देखील बाकी आहे. गोलंदाज वेळ नका घेऊ. तीन चेंडू आणि 5 धावा. चौथा बॉल तिकवाड एक नवीन स्टार खेळाडू मला हिरो बनण्याची संधी आहे पाहायला मिळते. अप्रतिंद बेधुंद लढा. चौथा बॉल स्पीड आपण पाहिली तर पाहायला मिळतोय खूप चांगल्या पद्धतीने आखली गेली आहे. पॉईंट मध्ये पण डीपला पाहायला मिळतोय. 2 खेळाडूंमध्ये 30 सर्किट आतमध्ये ऑन साईड उज्ज्वल बाडीला पाहतोय. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर आणखीन एक महत्वाचा खेळ नवीन पिंगलीला पाहतोय. यावली परफेक्ट बॉल. 2 चेंडू आणि 5 धावा. म्हणून नेहमीच म्हणतो की सरड्याप्रमाणे रंग बदलणारी साथ कोणती असेल ते क्रिकेट. सणामध्ये विजय आणि पराजयामध्ये घेऊन जाणारी उमेद कोणती असेल ते क्रिकेट. 2 चेंडू आणि 5 धावा. ऋतिक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेतन जाधव ही गोलंदाजी मात्र प्रामुख्याने महत्वाची ठरली आहे. 5वा बॉल फ्लॅटेड बॉलला सरळ खेळलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का? त्या ठिकाणी मात्र दुसरी धाव करता विकेट तर होतंय पण खेळाडू होतोय बाद. 1 चेंडू आणि 4 धावा. चला स्पीडअप करा. यानंतर लगेच टीम लेंडी सुनील जाधव आपला कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. मारे गेली झाली यानंतर 1 चेंडू नंतर क्वालिफाय फर्स्ट क्वालिफाय फोरच्या रिझन पहिला दुसरा करता पाहतोय. लास्ट बॉल 1 चेंडू आणि 4 धावा. स्ट्रायकिंग मात्र साईनाथ सारखा खेळाडू पाहायला मिळतोय. आज साईनाथांचा दिवस देखील आहे. गुरुवार आहे. एक चेंडू आणि 4 धावा. कंपल्सरी चेसिंग. शेवटचा बॉल चेतन जाधवची गोलंदाजी. 1 चेंडू 4 धावा. चांगला स्ट्रोक खेळलाय. वन साइड डीपला शतरक्षक नयन त्या ठिकाणी आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मॅच इसे तो कहते हैं हारी हुई बाजी हम जीत चुके हैं और इस मैच को यहाँ पर फिनिश करती हुई टीम यहाँ पर होम टीम स्टार इन कलमोन. चला दोन्ही कॅप्टन लगेच या मैदानाच्या समोर. दोन्ही कॅप्टन्स
अश्विन